श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोनी आपणापुढे येती. पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगुनी सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोणी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन, संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोन या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेवियले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागे आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊन तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार, दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगद उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी, द्रव्य बहुत खर्चिले. तयासमी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोन, मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांसी सांगून, दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत, कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला, त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती, तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी, आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत, पुण्यस्थान जाणुनी. तेथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ, यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथासंमत, सदा परिसत प्रेमळ भक्त. 10मोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले, बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले, 3 रात्री आनंदे.
तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाओनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासे विचार, निघाले तेथुनी सत्वर, जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले, नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्राप्तकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्या बरोबरी मागोनी या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी, असता जाता आश्रमणी संध्या स्नान करावे. करोनी या संध्यावंदन, जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रहसुत कांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरुनी जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी, मागोनिया मधुकरी, जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही न आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यतिमूर्ती, येऊनिया दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊनिया अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकून तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्ये नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णो मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत, श्रोते सदा परिसोत 11ोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगद उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनीच्छा उत्कट चित्ती, खडीसाखर घेऊनी हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळाप्पाने धावून दृढचरण धरिले. येऊनी या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गातसे.
श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, ओठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करुनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असते नृप मंदिरात, राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्यप्राप्त काळी उठून षटकर्मा ते आचरोण, घेवोनी स्वामी दर्शन जपा लागे बैसावे. श्री शंकरोपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य, माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेवोनी श्री स्वामी जवळी येवोनी, मस्तक ठेवोनी चरणी जावे भिक्षे कारणी. मागोनिया मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होते सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून, मोडूनी टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती, दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळाप्पासी यावे मरण, विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी फावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणी. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून, न करावेची पूजन तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी, दारापुत्र सोडूनी देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोला ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीतसे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणुनी अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी, येते राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करीतील यती दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत 12ोऽध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.